चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पुणे शहरातील उपनगर असलेल्या कोथरूडमधील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी संजीवन हॉस्पिटल ठरणार संजीवनी। नामदार चंद्रकांत दादा पाटील संजीवन हॉस्पिटल आणि MQRच्या माध्यमातून 50 बेडचे सर्व सोयींनी युक्त अद्ययावत केअर सेंटर कार्यान्वित। संजीवनच्या उद्घाटन प्रसंगी अनुपस्थित राहिलेल्या नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत व्हिडिओ करून शुभेच्छा दिल्या। कोथरूड येथील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने किंवा परावलंबित्व आल्याने आपल्या उतार वयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही। अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल आणि MQRच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नुकतेच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी सौ अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोथालिया, MQR फार्माचे राजेश नायर, CGHSचे CP चौधरी, MTESचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केळकर, सचिव सुरेंद्र चौगले, वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र अग्रवाल, डॉ. मनीषा सोळंकी, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठांसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या संजीवन उपक्रमाबद्दल नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी सौ अंजली पाटील यांच्या हस्ते या केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले असले तरी नामदार चंद्रकांत दादा पाटील ह्या केअर सेंटरच्या उद्घाटन समारंभास काही महत्त्वपूर्ण कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत। याबाबत त्यांनी व्हिडिओ करीत माहिती दिली आणि माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख संजीवन हॉस्पिटल व MQR या समाजसेवी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। टीव्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूयात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी शुभेच्छा देताना काय म्हणाले ते। नमस्कार। गेली अनेक वर्ष कोल्हापूरला जो सावली नावाचा बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांची सेवा नावाचा प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे। तो कोथरूडमध्ये सुरू करावा असा माझा प्रयत्न होता। संजीवन हॉस्पिटलने म्हणजे आमचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख अध्यक्ष असणाऱ्या ट्रस्टच्या संजीवन हॉस्पिटलने आपला वरचा मजला ह्यासाठी देऊ केल्यामुळे 50 बेडेड सावली संजीवन सावली ही आजपासून आपण सुरू करतो आहोत। खरं म्हणजे माझा हा इतका जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे की त्यामुळे मीच अग्रहाने ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे। पण अचानक माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप अर्जंट एका विषयासाठी 3-4 जणांनी बसण्याचा विषय आल्यामुळे नाईलाजाने मला मुंबईला जावं लागतंय। माझी पत्नी सौ अंजली माझ्या सगळ्याच अशा विषयांमध्ये खांद्याला खांदा मिळून सहभागी असते। ती आज आली आहे। मी तिच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा प्रकल्प उत्तम चालावा असं म्हणणं चुकीचं राहील की म्हणजे मग बेड रिडन पेशंट वाढावे असं म्हणायला लागेल। पण ह्या प्रकल्पामध्ये जे ॲडमिट होतील राहतील त्यांना अतिशय बेड रिडन असूनही त्या वेदना विसरायला लावतील अशा प्रकारची सेवा मिळेल असा विश्वास मी संजीवनच्या सगळ्या स्टाफच्या वतीने देतो आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझं पूर्ण लक्ष या प्रकल्पाकडे आहे। पृथ्वीराज बाबा आणि त्यांची सगळी टीम पण आहे। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।